इंग्रजांनी आपल्या कार्यकाळात दारणा धरण आणि गोदावरी कालवे ही राहता कोपरगाव सिन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी केलेले काम वरदान ठरले असून लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी मोठी अमूल्य अशी मदत ठरली असून त्यामुळे साखर कारखान्यांना देखील मोठा आधार ठरला असला तरी या कालव्यांचे आयुष्यमान 100 वर्षांच्या पुढे झाले असून त्यामुळे या कालव्यांच्या दुरुस्ती, देखभाल, रुंदीकरण अशा विविध कामासाठी जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्य शासनाकडून 192 कोटी रुपये निधी मंजूर करून या कालव्यांच्या कामाला मोठ्या प्रमाणावर गती दिल्यामुळे लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर समाधानाचे वातावरण पसरले असल्याची माहिती शिर्डी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमॅन अप्पासाहेब तुकाराम कोते यांनी दिली. कोते यांनी म्हटलं आहे की 192 कोटींच्या निधीतून ही कामे युद्धपातळीवर सुरू असून नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या 40 वर्षांच्या राजकीय कालावधीत महाराष्ट्र शासनाच्या मंत्रिमंडळाच्या खात्याचे मंत्रिपद मिळाले त्या खात्यामध्ये आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. त्यांनी जलसंपदा खाते देखील अपवाद नाही असा शेतकऱ्यांमधून पुढे आलेला आहे. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी किशोर पाटणी, शिर्डी. आत्मा मलिक हॉस्पिटल विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित आत्मा मलिक हॉस्पिटल कोकम ठाण, शिर्डी. नाशिकचे सुप्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट, किडनी विकार आणि किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर पार्थ देवगावकर, MD मेडिसिन, DNB नेफ्रोलॉजी, ESE नेफ्रोलॉजी, युरोपियन रिनल असोसिएशन EDTA दर महिन्याच्या 2ऱ्या आणि 4थ्या बुधवारी आपल्या आत्मा मलिक हॉस्पिटलमध्ये उपलब्ध राहतील. तरी कृपया गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा. किडनी संबंधित विकारांची लक्षणे खालीलप्रमाणे: सकाळी उठल्यावर डोळ्याभोवती सूज येणे, चेहऱ्या किंवा पायावर सूज येणे, रक्तदाब किंवा मधुमेहाचा किडनी विकार, तरुणपणी उच्च रक्तदाब, रक्तातील युरिया क्रिएटिनचे प्रमाण वाढणे, लघवीमध्ये रक्त किंवा प्रोटीन जाणे, लघवी करताना त्रास होणे. शिर्डी कोपरगाव रोड, कोकमठाण, कोपरगाव.